नेक्स्ट क्वेश्चन नंबर सी. क्वेश्चन स्टेटमेंट नीट समजून घ्या, कारण जोपर्यंत तुम्हाला क्वेश्चन स्टेटमेंट नीट समजणार नाही तोपर्यंत क्वेश्चन कसा सॉल्व करायचा ते समजणार नाही. ही त्या चॅप्टरमध्ये असणारे हे न्यूमेरिकल किंवा हे जे प्रॉब्लेम आहे हे बऱ्यापैकी चांगल्या लेवलचे आहे, त्यामुळे यामध्ये बऱ्याचशा वेळेस मिस्टेक होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे नीट समजून घ्या क्वेश्चन स्टेटमेंट काय सांगितलेली आहे, कुठे हीट एनर्जी ॲब्झॉर्ब होणार आहे, कुठे रिलीज होणार आहे, कुठे ॲडिशन करायची, काय कशामध्ये ॲड करायचं आहे, एकदम व्यवस्थित समजून घ्या. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर सी. A thermally insulated pot has 150 gram ice at temperature 0 degree Celsius. एक पॉट आहे, थर्मली इन्सुलेटेड आहे. थर्मली इन्सुलेटेड हा वर्ड का यूज केलेला आहे? थर्मली इन्सुलेटेड पॉट यूज करतो याचाच अर्थ काय, त्या पॉटमध्ये असणारी हीट एनर्जी बाहेर जाणार नाही किंवा एन्व्हायरमेंटमध्ये असणारे वातावरणामध्ये असणारी हीट एनर्जी आतमध्ये येणार नाही आहे. सो म्हणून इथे यूज केलेला आहे वर्ड थर्मली इन्सुलेटेड, म्हणजे हीट एक्सचेंज काहीच होणार नाही, बाहेर सिस्टीमच्या बाहेर हीट जाणार नाही किंवा बाहेरून सिस्टीममध्ये हीट येणार नाही असा त्याचा अर्थ आहे. A thermally insulated pot has 150 gram of ice at temperature 0 degree Celsius. एक पॉट आहे, थर्मली इन्सुलेटेड आहे, त्याच्यामध्ये आईस आहे. या आईसचा आपल्याला मास दिलेला आहे 150 ग्रॅम. आईस आहे, टेम्परेचर असणार आहे 0 डिग्री सेल्सिअस. हाऊ मच स्टीम ऑफ 100 डिग्री सेल्सिअस हॅज टू बी मिक्स टू इट. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या पॉटमध्ये आईस आहे, यामध्ये आपल्याला स्टीम ॲड करायची, स्टीम मिक्स करायची. आपल्याला विचारलेलं आहे हाऊ मच स्टीम. हाऊ मच म्हणजे काय, आपल्याला याचं मास फाईंड करायचं आहे. मास ऑफ स्टीम आपल्याला फाईंड करायचं आहे. त्याचं टेम्परेचर दिलेलं आहे, स्टीम आहे 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असणार आहे. हॅज टू बी मिक्स टू इट. या आईसमध्ये आपल्याला अशी किती स्टीम ॲड करायची सो दॅट वॉटर ऑफ टेम्परेचर 50 डिग्री सेल्सिअस विल बी ऑपरेट. जेणेकरून आपल्याला याचा एंड रिझल्ट म्हणजे हे आईस आहे, आईसमध्ये स्टीम ॲड केलं त्यापासून पाणी बनणार आहे, पाणी बनणार आहे 50 डिग्री सेल्सिअसचं. मग ह्यासाठी आपल्याला किती अमाऊंटची स्टीम किंवा किती ग्रॅमची स्टीम यामध्ये ॲड करायची आहे ते फाईंड करायचं आहे. अजून इन्फॉर्मेशन दिलेली आहे. लेटंट हीट ऑफ मेल्टिंग ऑफ आईस इज 80 कॅलरी पर ग्रॅम. लेटंट हीट ऑफ मेल्टिंग, बऱ्याचदा लेटंट हीट ऑफ फ्युजन जे आपण बोलतो, फ्युजनला अजून बोलतात लेटंट हीट ऑफ मेल्टिंग, बिकॉज आईसचं कन्वर्जन वॉटरमध्ये होत आहे. इथे मेल्टिंगची प्रोसेस होत आहे, ज्याला आपण लेटंट हीट ऑफ फ्युजन बोलतो. याला काही ठिकाणी लेटंट हीट ऑफ मेल्टिंग ऑफ आईससुद्धा बोलतो. सो दॅट इज 80 कॅलरी पर ग्रॅम. लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन ऑफ वॉटर 540 कॅलरी पर ग्रॅम अँड स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर 1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. समजला क्वेश्चन काय. एक पॉट आहे, थर्मली इन्सुलेटेड आहे, आतली हीट बाहेर जाणार नाही, बाहेरची हीट आत येणार नाही आहे. यामध्ये आईस होता, आईसचं वेट मास दिलेला आहे. त्यानंतर आईस आहे 0 डिग्री सेल्सिअस असणार आहे. या आईसमध्ये स्टीम ॲड केली, जेणेकरून आपल्याला एंड रिझल्ट काय पाहिजे, तिथे वॉटर फॉर्म होणार आहे. बरोबर, आईस आहे, स्टीम आहे, सो एंड रिझल्ट तर वॉटर असणार आहे. वॉटरचं टेम्परेचर असणार आहे 50 डिग्री सेल्सिअस. मग हे फॉर्म होण्यासाठी आपल्याला मास स्टीमचं फाईंड करायचं की किती मासची स्टीम, किती ग्रॅमची, किती किलोग्रॅमची स्टीम आपल्याला इथे ॲड करावी लागणार आहे, ते आपल्याला इथे फाईंड करायचं आहे. क्लिअर आहे क्वेश्चन. आता हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व करणार. सगळ्यात आधी आपण काय करू, मास कन्सिडर करूया, एक्स ग्रॅम कन्सिडर करूया. सो लेट मास ऑफ स्टीम टू बी ॲडेड बी एक्स ग्रॅम. ठीक आहे. आता इथे होणार काय, आपण आईस आणि स्टीम या दोघांचा सेपरेट विचार करूया. ज्यावेळेस मी आईसचा विचार करेन, ठीक आहे, आईसपासून मला काय बनवायचं आहे, वॉटर बनवायचं आहे. ठीक आहे. वॉटरचं टेम्परेचर किती आहे 50 डिग्री सेल्सिअस. आईसचं टेम्परेचर किती आहे 0 डिग्री सेल्सिअस. बर्फाचं कन्वर्जन पाण्यामध्ये होत आहे. तर आपल्याला माहिती की असं होणार आहे का 0 डिग्री सेल्सिअसचं आईस याला हीट दिली किंवा यामधून हीट आपण काढून घेतली तर 0 डिग्री सेल्सिअसच्या आईसचं कन्वर्जन डायरेक्ट 50 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरमध्ये होईल. असं होत नाही. सगळ्यात आधी फेज चेंज होते, टेम्परेचर मॅच होता आणि फेज चेंज होते, टेम्परेचर चेंज होत नाही आणि त्यानंतर टेम्परेचर इन्क्रीज होते. हे आपण बघितलेलं आहे. म्हणजेच काय, यामध्ये काय होणार आहे, आईस ॲट 0 डिग्री सेल्सिअस आहे, याचं कन्वर्जन सगळ्यात आधी होणार पाण्यामध्ये, वॉटरमध्ये. वॉटरचं टेम्परेचर असेल 0 डिग्री सेल्सिअस. आईस ॲट 0 डिग्री सेल्सिअस इज गेटिंग कन्वर्टेड इंटू वॉटर ॲट 0 डिग्री सेल्सिअस. हे आपल्याला माहिती आहे. 0 डिग्री आईसचं डायरेक्ट 50 डिग्री वॉटरमध्ये कन्वर्जन होणार नाही. 0 डिग्री आईसचं कन्वर्जन आधी वॉटरमध्ये होईल. पूर्ण आईस पूर्ण वॉटरमध्ये मेल्ट झाला त्यानंतर हे जे वॉटर आहे, ह्या वॉटरचं कन्वर्जन होईल 50 डिग्री सेल्सिअसमध्ये. म्हणजे इथे काय होणार आहे, टेम्परेचर चेंज होणार आहे आणि इथे होणार आहे फेज चेंज. ठीक आहे. आपल्याला बघा काय पाहिजे, आईसचं वॉटर करायचं आहे, आपल्याला फेज चेंजसुद्धा पाहिजे, वॉटरचं टेम्परेचर 50 डिग्री सेल्सिअस पाहिजे, म्हणजे आपल्याला टेम्परेचर चेंजसुद्धा इथे पाहिजे. म्हणून आईस ॲट 0 डिग्री सेल्सिअस इज गेटिंग कन्वर्टेड इंटू वॉटर ॲट 0 डिग्री सेल्सिअस. एकदा की ह्या सगळ्या आईसचं कन्वर्जन या सगळ्या वॉटरमध्ये झालं ॲट 0 डिग्री सेल्सिअस, मग हळूहळू वॉटरचं टेम्परेचर वाढणार आहे. याचा आपण ग्राफसुद्धा बघितलेला. आईस आणि वॉटर ॲट 0 डिग्री सेल्सिअस काही टाईमसाठी राहतो. एकदा की आईस पूर्णपणे पाण्यामध्ये कन्वर्ट झालेला आहे 0 डिग्री सेल्सिअसला, त्यानंतर हळूहळू वॉटरचं टेम्परेचर असं इन्क्रीज होतं. हा आपण ग्राफ बघितलेला. सो
ही सगळ्यात आधी आईसोबत असं होणार आहे. आता आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होतं आहे, बरोबर. या ठिकाणी हीट रिलीज होणार आहे का हीट ॲब्झॉर्ब होणार आहे. आपल्याला बर्फाचं पाणी बनवायचं, मग आपण काय करतो, हीट देतो त्याला. हीट आपण देतोय म्हणजेच काय, आईस हीट काय करतो, आईस हीट गेन करतोय म्हणजे आईस हीट ॲब्झॉर्ब करतो. सो या ठिकाणी हीट ॲब्झॉर्ब होणार आहे, बरोबर. त्याच पद्धतीने वॉटर ॲट 0 डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन 50 डिग्री सेल्सिअसमध्ये करायचं आहे. टेम्परेचर आपल्याला वाढवायचं आहे. टेम्परेचर वाढवायचं म्हणजे हीट तो ॲब्झॉर्बच करणार आहे. तो या ठिकाणी सुद्धा हीट काय होणार आहे, ॲब्झॉर्ब होणार आहे. ठीक आहे, अगदी आपण स्टेप बाय स्टेप जातो आहोत. इथे या दोन्ही ठिकाणी हीट ॲब्झॉर्ब होणार आहे. सपोज मी असं कन्सिडर केलं, यामध्ये ॲब्झॉर्ब झालेली हीट आहे Q1, या ठिकाणी ॲब्झॉर्ब झालेली हीट आहे Q2. आता आपल्याला डिसाईड करावं लागेल आपल्याला या दोघांमधला कोणता फॉर्म्युला यूज करायचा. इथे काय होत आहे, आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये, इथे सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होत आहे. फेज चेंज होत आहे. जेव्हा केव्हा फेज चेंज असतो त्यावेळेस आपण हा फॉर्म्युला यूज करतो, Q = M × L. एल आपण कोणता फ्युजन यूज करणार का वेपरायझेशन यूज करणार. आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होत आहे, सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होत आहे. सॉलिड लिक्विड जेव्हा केव्हा असेल तेव्हा आपण फ्युजन यूज करतो, आणि जेव्हा वेपर आणि लिक्विड असेल किंवा गॅस आणि लिक्विड असेल त्यावेळेस आपण वेपरायझेशनचं यूज करतो. त्यामुळे इथे आपण यूज करणार लेटंट हीट ऑफ फ्युजन. क्लिअर आहे. Q2 साठी इथे काय होतं, इथे फेज चेंज होते का नाही, इथे टेम्परेचर चेंज होतं. टेम्परेचर जेव्हा चेंज असेल तेव्हा आपण हा फॉर्म्युला यूज करतो, MC × ΔT. कळलं इथपर्यंत. आईसोबत काय होतं. आता मी स्टीमचा विचार करते नाव. अजून आपण सोल्युशनला सुरुवात नाही केली, जस्ट मी एक्सप्लेन करते की काय होणार आहे. नाव स्टीम आहे, ठीक आहे. एंड रिझल्ट आपल्याला पाहिजे वॉटर ॲट 50 डिग्री सेल्सिअस. स्टीम बनणार आहे पाणी. स्टीमचं टेम्परेचर किती असणार आहे, 100 डिग्री सेल्सिअस. वॉटरचं टेम्परेचर किती आहे, 50 डिग्री सेल्सिअस. मग याच्याच पद्धतीने स्टीम डायरेक्ट 100 डिग्री सेल्सिअसची स्टीम डायरेक्ट वॉटरमध्ये कन्वर्ट होणार आहे का नाही. सगळ्यात आधी काय होणार आहे, स्टीम ॲट 0 डिग्री सेल्सिअस, स्टीम ॲट 100 डिग्री सेल्सिअस, याचं कन्वर्जन कशामध्ये होईल, गॅसचं कन्वर्जन आधी लिक्विडमध्ये होणार आहे म्हणजे वॉटरमध्ये होणार आहे. बट हे जे वॉटर इथे फॉर्म होणार आहे, या वॉटरचं टेम्परेचरसुद्धा किती असणार आहे, 100 डिग्री सेल्सिअस. का, कारण इथे फेज चेंज होत आहे. गॅस फेजमधून लिक्विड फेजमध्ये कन्वर्जन होत आहे. फेज चेंज होताना टेम्परेचर चेंज होत नाही. आणि त्यानंतर एकदा की ह्या सगळ्या स्टीमचं कन्वर्जन वॉटरमध्ये झालं ॲट 100 डिग्री सेल्सिअस, याच्यानंतर हे जे वॉटर आहे त्या वॉटरचं टेम्परेचर कमी होणार आहे आणि त्यानंतर वॉटर आपल्याला मिळणार आहे 50 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, समजतंय. याच पद्धतीने आपण हे बघत आहोत. सो आता या ठिकाणी काय होणार बघा, स्टीम आहे, स्टीमचं कन्वर्जन मला वॉटरमध्ये करायचं आहे. गॅसचं कन्वर्जन मला लिक्विडमध्ये करायचं आहे. मग या ठिकाणी मला हीट द्यावी लागेल की त्याच्याकडची हीट काढून घ्यावी लागेल. त्याच्याकडची हीट मला काढून घ्यावी लागेल. हीट काढून घ्यावी लागेल म्हणजेच काय, स्टीम हीट काय करणार आहे, ॲब्झॉर्ब करणार आहे का रिलीज करणार आहे, तो काढून देणार आहे म्हणजेच काय, तो रिलीज करणार आहे. त्यामुळे स्टीम टू वॉटर कन्वर्जन होताना हीट एनर्जी रिलीज होते. त्याच पद्धतीने वॉटर 100 to 50 डिग्री म्हणजे थोडक्यात आपण टेम्परेचर कमी करतोय, पाणी आपण थंड करतोय म्हणजेच काय, ती त्याच्यामध्ये असणारी हीट एनर्जी काढून टाकणार आहे म्हणजे इथे सुद्धा हीट काय होणार आहे, रिलीज होणार आहे. हे तुम्हाला सोल्युशनमध्ये गरज नाही आहे हे सगळं मेन्शन करण्याची, बट सोल्युशन कसं आलेलं किंवा आपण ह्या स्टेप्स का फॉलो केल्या ते समजवण्यासाठी या सगळ्या गोष्टी मी सांगत आहे. समजले इथपर्यंत. सो सपोज या ठिकाणची हीट जर मी Q3 कन्सिडर केली, या स्टेजची हीट मी Q4 कन्सिडर केली. या ठिकाणी हीट रिलीज होणार आहे, या ठिकाणी हीट रिलीज होणार आहे. कोणती हीट असणार आहे, स्टीम टू वॉटर, गॅस टू लिक्विड, फेज चेंज, बरोबर. टेम्परेचर चेंज नाही होते, टेम्परेचर सेम राहते. फेज चेंज होते, फेज चेंज असेल त्यावेळेस आपण यूज करणार हा फॉर्म्युला M × L. कोणता, लेटंट हीट ऑफ फ्युजन वापरणार का वेपरायझेशन वापरणार, वेपर टू लिक्विड म्हणजे आपण लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन वापरणार. या ठिकाणी काय होत आहे, टेम्परेचर चेंज होत आहे म्हणजेच काय, MC × ΔT. समजलं. आता इथे होणार काय, हे तर आपण आईस आणि स्टीम याचा विचार केला. इथे काय होतं आहे, आईस आणि स्टीम मिक्स होत आहे. थर्मली इन्सुलेटेड आहे म्हणजे आतमध्ये दोघांचं टेम्परेचर वेगवेगळं आहे. आईसचं टेम्परेचर वेगळं आहे, स्टीमचं टेम्परेचर वेगळं आहे. डिफरन्स ऑफ टेम्परेचर आहे म्हणजे तिथे हीट एक्सचेंज होणार आहे. आपल्याला माहिती आहे की हीट एक्सचेंजच्या प्रिन्सिपलच्या अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज आपण काय म्हणतो, हीट रिलीज = हीट ॲब्झॉर्ब, बरोबर. एक हॉट ऑब्जेक्टनी रिलीज केलेली हीट आणि कोल्ड ऑब्जेक्टनी गेन केलेली हीट हे दोन्ही इक्वल असतात. या ठिकाणी हीट रिलीज कोणती आहे, हीट रिलीज आहे ही. सो हीट रिलीज = हीट गेन और हीट ॲब्झॉर्ब. हीट रिलीज म्हणजे Q3 + Q4 = हीट गेन म्हणजेच काय, Q1 + Q2. हे इक्वेशन आपण ज्यावेळेस सॉल्व्ह करू त्यावेळेस आपल्याला M किंवा X म्हणजेच काय, स्टीमचा मास आपल्याला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. क्लिअर आहे काय. तर आपल्याला Q1, Q2, Q3, Q4 या 4 व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायच्या. कशामध्ये काय ॲड करायचं ते सुद्धा क्लिअर झालं पाहिजे.
ते इक्वेशन सॉल्व करायचं, त्याच्यावरून आपल्याला एमची व्हॅल्यू मिळणार आहे. ठीक आहे. आता बघूया आपण सोल्युशन. सो लेट मास ऑफ स्टीम टू बी ॲडेड बी एक्स ग्रॅम. त्यानंतर असं आपण करूया, लेट Q1 लेट हीट्स बी Q1 Q2 Q3 Q4. Q1 म्हणजेच काय, हीट ॲब्झॉर्ब by ice at 0 degree Celsius to change to water at 0 degree Celsius. ओके. Q2 अगेन हीट ॲब्झॉर्बच होणार आहे, हीट ॲब्झॉर्बच होणार आहे टू बाय किंवा असं लिहू हीट ॲब्झॉर्ब to change temperature of water from 0 degree Celsius to 50 degree Celsius. ठीक आहे. Q3 म्हणजे स्टीमसाठी हीट रिलीज होत आहे, हीट रिलीज्ड बाय स्टीम at 100 degrees Celsius to change to water at 100 degree Celsius. आणि त्यानंतर Q4 is equal to heat released to change temperature of water from 100 degree Celsius to 50 degree Celsius. ठीक आहे. एकदा व्हिडिओ पॉज करा आणि बोर्डवर काय लिहिलेलं आहे, कशावरून आपण कोणता फॉर्म्युला कधी यूज करा ते एकदा नीट समजून घ्या. त्यानंतर आपण पुढचा पार्ट सॉल्व करूया. सो हीट्स आपण मेन्शन करा Q1 Q2 Q3 Q4. लगेच आपण इथेच लिहूया, देअरफॉर बाय प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज Q1 plus Q2 heat absorbed is equal to heat released. Heat absorbed is equal to heat released. ठीक आहे. याला आपण बोलूया 1. आता आपल्याला करायचं ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन पार्ट. सो नेक्स्ट पार्ट कुठे करूया, सगळ्यात आधी आपण बघूया आता Q1 आपण बोलते हीट ॲब्झॉर्ब बाय आईस ॲट 0 degree Celsius टू चेंज टू वॉटर ॲट 0 degree Celsius. या ठिकाणी हीट ॲब्झॉर्ब आहे. सो Q1 इज इक्वल टू M इंटू L फ्युजन. याचा मास किती आहे 150 ग्रॅम. ठीक आहे. लेटंट हीट ऑफ फ्युजन किती आहे 80. युनिट येणार कॅलरी. Q1ची व्हॅल्यू मिळाली. ओके. Q2ची व्हॅल्यू काय असणार आहे, Q2 इज हीट ॲब्झॉर्ब टू चेंज टेम्परेचर ऑफ वॉटर फ्रॉम 0 to 50 degree Celsius. Q2 इज इक्वल टू MC डेल्टा टी. MC डेल्टा टी. M आहे 150. C स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर, त्याची व्हॅल्यू असते 1. चेंज इन टेम्परेचर किती आहे, टेम्परेचर 0 पासून किती होते 50 होते. चेंज किती असणार आहे, चेंज म्हणजेच काय, दोन टेम्परेचरमध्ये असणार डिफरन्स 50 मायनस 0. ठीक आहे. सो दॅट इज इक्वल टू 50 इंटू 150 कॅलरी. दिस इज Q2. ओके. नाव Q3 आपण काय म्हणतोय, हीट रिलीज बाय स्टीम ॲट 100 degree Celsius टू चेंज टू वॉटर. इथे फेस चेंज होते म्हणजे अगेन आपण हा फॉर्म्युला यूज करणार, M इंटू L वेपरायझेशन. मास काय आहे स्टीमचा, मास आपल्याला माहीत नाही, आपण एक्स कन्सिडर केलेला आहे. सो एक्स इंटू लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन इज 540. सो दॅट इज इक्वल टू 540x कॅलरी. अँड लास्ट Q4 अगेन फॉर स्टीम. Q4 म्हणजे काय, हीट रिलीज टू चेंज टेम्परेचर ऑफ वॉटर फ्रॉम 100 to 50. सो चेंज इन टेम्परेचर म्हणजे हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे, MC इंटू डेल्टा टी. मास आपण एक्स कन्सिडर केलेला आहे. त्यानंतर इथे वॉटरच आहे त्यामुळे याची सीची व्हॅल्यू असणार आहे 1. चेंज इन टेम्परेचर किती आहे 100 to 50 होतं. टेम्परेचरमध्ये चेंज किती होतो आहे 50. आपण टेम्परेचरचा चेंज पॉझिटिव्ह कन्सिडर करतो. सो दॅट इज इक्वल टू 50x.
दिस इज व्हॅल्यू ऑफ Q4. क्लिअर आहे कॅल्क्युलेशन? आय होप समजलं आहे तुम्हाला आपण नेमकं कुठे कोणता फॉर्म्युला यूज करतो आणि कशामध्ये काय ॲड करतो आहे. सो फ्रॉम 1 आय थिंक आपल्याला हे इरेज करावंच लागेल. फ्रॉम 1 आपण Q1 प्लस Q2 बोलतो आहे. सो Q1 प्लस Q2 इज इक्वल टू Q3 प्लस Q4. Seven five zero 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 591. Therefore, x is equal to 19500 upon 590. 1950 upon 59. And hence x is equal to 33.05. x म्हणजे आपण म्हणत होतो मास ऑफ स्टीम. स्टीमचा मास आहे त्यामुळे याचं युनिट असणार आहे ग्रॅम. सो x इज इक्वल टू 33.05 ग्रॅम. क्वेश्चन आहे हाऊ मच स्टीम ऑफ 100 डिग्री सेल्सियस हॅज टू बी मिक्स्ड. सो स्टीम ऑफ मास 33.05 ग्रॅम हॅज टू बी मिक्स्ड टू दी आईस. नाव नेक्स्ट डी. समजला क्वेश्चन? सोल्युशन समजलं? आता बघूया नेक्स्ट डी. कॅलरीमीटरवर बेस्ड क्वेश्चन आहे. अ कॅलरीमीटर हॅज मास 100 ग्रॅम अँड स्पेसिफिक हीट 0.1 किलो कॅलरी पर kg डिग्री सेल्सियस. इट कंटेन्स 250 ग्रॅम ऑफ लिक्विड ॲट 30 डिग्री सेल्सियस हॅविंग स्पेसिफिक हीट ऑफ 0.4 किलो कॅलरी पर kg per degree Celsius. If we drop piece of ice of mass 10 gram at 0 degree Celsius, what will be temperature of the mixture? ओके, आपल्याला मिक्सचरचं टेम्परेचर इथे विचारलं म्हणजे फायनल टेम्परेचर फाइंड करायचं आहे. सो क्वेश्चन समजून घेऊ काय सांगितलं आहे. कॅलरीमीटरचा अभ्यास आपण केलेला आहे. सो एक कॅलरीमीटर आहे, ठीक आहे. कॅलरीमीटरचा मास दिलेला आहे. कॅलरीमीटरचा मास आहे 100 ग्रॅम. त्यानंतर स्पेसिफिक हीट आहे 0.1 किलो कॅलरी पर kg पर डिग्री सेल्सियस. सीची व्हॅल्यू दिलेली आहे 0.1 किलो कॅलरी पर kg डिग्री सेल्सियस. आता इथे मास ग्रॅममध्ये दिलेला आहे, सीची व्हॅल्यू kgमध्ये दिली. मग आपण काय करूया, सी आता इथे बघा काय किलो कॅलरी पर kg आहे, ठीक आहे. किलो कॅलरी पर kg याला जर मला कॅलरी पर ग्रॅममध्ये करायचं आहे, कारण इथे मास ग्रॅममध्ये दिले, याला जर मला कॅलरी पर ग्रॅममध्ये करायचं आहे, त्यासाठी मला काय करावं लागेल, किलो कॅलरीचं कॅलरीमध्ये कन्वर्जन करायचं म्हणजे मला न्यूमरेटरला 1000ने मल्टिप्लाय करावं लागेल. किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये कन्वर्जन करायचं म्हणजे मला डिनॉमिनेटरला 1000ने मल्टिप्लाय करावं लागेल. त्यामुळे होणार काय, न्यूमरेटरला सुद्धा मी 1000ने मल्टिप्लाय करते, डिनॉमिनेटरला सुद्धा मल्टिप्लाय करते. सो या दोन्ही टर्म कॅन्सलच होणार. सो थोडक्यात सांगण्याचा अर्थ काय की 0.1 किलो कॅलरी पर kg डिग्री सेल्सियस, याचाच अर्थ काय 0.1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सियस. समजलं? न्यूमरिकल व्हॅल्यू फक्त चेंज होते, न्यूमरिकल व्हॅल्यू सारखी राहते, फक्त युनिट आपण असं सुद्धा लिहू शकतो. का किलो कॅलरी पर kg, किलो आहे, 1000 कॅन्सल होणार. सो 0.1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सियस ही आहे सीची व्हॅल्यू. हे असं आपण काय करतो, कारण मास ग्रॅममध्ये दिलेला आहे, त्यामुळे सीचं युनिट सुद्धा आपल्याला ग्रॅममध्येच कन्सिडर करावं लागणार आहे. कॅलरीमीटर झालं. देन इट कंटेन्स 250 ग्रॅम ऑफ लिक्विड ॲट 30 डिग्री सेल्सियस हॅविंग स्पेसिफिक हीट ऑफ 0.4 किलो कॅलरी पर kg डिग्री सेल्सियस. त्यानंतर ह्या कॅलरीमीटरमध्ये जे लिक्विड आहे त्या लिक्विडची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. लिक्विड इट कंटेन्स 250 ग्रॅम ऑफ लिक्विड म्हणजे याचा मास दिलेला आहे 250 ग्रॅम. ओके. अँड देन टेम्परेचर दिलेलं आहे 30 डिग्री सेल्सियस अँड स्पेसिफिक हीट
दिलेली आहे 0.4 किलो कॅलरी पर kg डिग्री सेल्सिअस. अगेन सिमिलर टू दिस ही व्हॅल्यू काय असणार आहे 0.4 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. ओके, कॅलरीमीटर आहे, त्यामध्ये हे लिक्विड दिलेलं आहे. इफ वी ड्रॉप अ पीस ऑफ आईस, यामध्ये आता आपण काय करतोय एक आईसचा पीस ड्रॉप करत आहोत. म्हणजे थर्ड आईसची इन्फॉर्मेशन दिलेली. इफ वी ड्रॉप अ पीस ऑफ आईस ऑफ मास 10 ग्रॅम, आईस पीसचा मास किती आहे 10 ग्रॅम ॲट 0 डिग्री सेल्सिअस. याचं टेम्परेचर आहे 0 डिग्री सेल्सिअस. इफ यू ड्रॉप अ पीस ऑफ आईस ऑफ मास 10 ग्रॅम ॲट 0 डिग्री सेल्सिअस, व्हॉट विल बी टेम्परेचर ऑफ द मिक्सचर. तर या केसमध्ये ज्यावेळेस आईस ड्रॉप करू त्यावेळेस हे जे मिक्सचर असणार म्हणजे लिक्विड आईस त्याचं फायनल टेम्परेचर किती असणार ते आपल्याला फाइंड करायचं आहे. सो वी हॅव टू फाइंड फायनल टेम्परेचर ऑफ द मिक्सचर. ठीक आहे, आईस दिलेला आहे. लगेच आपण सीची व्हॅल्यू लिहू शकतो. सीची व्हॅल्यू काय असते आईससाठी 1 कॅलरी, स्पेसिफिक हीट 1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. हीट ऑफ फ्युजन एलची व्हॅल्यू असणार आहे एल फ्युजन 80 कॅलरी पर ग्रॅम. आपल्याला फाइंड करायचं आहे फायनल टेम्परेचर ऑफ द मिक्सचर. लेट फायनल टेम्परेचर ऑफ मिक्सचर बी टी. आपल्याला टीची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो क्वेश्चन समजला काय आहे. क्वेश्चनमध्ये आपण कॅलरीमीटरचा अभ्यास केलेला आहे, त्यामुळे कॅलरीमीटर काय असेल याची आपल्याला आयडिया आहे. काय सांगितलं आहे कॅलरीमीटर आहे, त्यामध्ये काही लिक्विड ठेवलेलं आहे. लिक्विड प्रत्येकच आपल्याला मास टेम्परेचर किंवा स्पेसिफिक कॅपॅसिटी दिलेली आहे. लिक्विड आहे, लिक्विडचं टेम्परेचर आहे 30 डिग्री सेल्सिअस. हे लिक्विड या कॅलरीमीटरमध्ये आहे, म्हणजेच काय कॅलरीमीटरचं टेम्परेचरसुद्धा किती असणार आहे 30 डिग्री सेल्सिअस. म्हणजे कॅलरीमीटरसाठी टीची व्हॅल्यू आपण किती लिहिणार 30 डिग्री सेल्सिअस. सेम ॲज लिक्विड, बरोबर. लिक्विड कॅलरीमीटरमध्ये आहे, त्यामुळे लिक्विडचं जे टेम्परेचर असणार तेच टेम्परेचर कॅलरीमीटरचं असणार आहे. त्यानंतर काय होतं की एक आईस क्यूब याच्यामध्ये टाकला जातो. आईस क्यूबचं टेम्परेचर आहे 0 डिग्री सेल्सिअस, किंवा हे जे लिक्विड किंवा कॅलरीमीटर याचं टेम्परेचर आहे 30 डिग्री सेल्सिअस. एक 0 डिग्री सेल्सिअसला आहे, एक 30 डिग्री सेल्सिअसला आहे. टेम्परेचरमध्ये डिफरन्स आहे, म्हणजेच काय इथे अगेन एक ऑब्जेक्ट हीट लूज करणार आहे, दुसरा ऑब्जेक्ट हीट गेन करणार आहे. हे आपण प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज बघितला, त्याचा यूज आपण इथे करू शकतो. आता हीट लूज कोण करणार आहे आणि हीट गेन कोण करणार आहे. जो ऑब्जेक्ट लोअर टेम्परेचरला असतो किंवा जो थंड ऑब्जेक्ट असतो तो नेहमी हीट गेन करतो. या ठिकाणी आईस हीट गेन करेल. रिलीज कोण करणार आहे जो ऑब्जेक्ट हायर टेम्परेचरला असतो, म्हणजे या केसमध्ये लिक्विड आणि कॅलरीमीटर हे हीट रिलीज करणार आहे. यामध्ये आपण असं म्हणून प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंजच्या अकॉर्डिंग आपण काय लिहू शकतो हीट रिलीज इज इक्वल टू हीट ॲब्झॉर्ब. आईसने ॲब्झॉर्ब केलेली हीट आणि आईसने ॲब्झॉर्ब केलेली हीट ही इक्वल असणार आहे कशासोबत हे लिक्विड आणि कॅलरीमीटर यांनी लूज केलेला किंवा रिलीज केलेल्या हीटसोबत. ही प्रोसिजर कधीपर्यंत चालते कुठपर्यंत चालते जोपर्यंत पूर्ण सिस्टीमचं टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस होत नाही. हे आपल्याला माहिती म्हणजे हॉट ऑब्जेक्ट आहे कोल्ड ऑब्जेक्ट आहे, एक ऑब्जेक्ट एनर्जी रिलीज करणं एक ऑब्जेक्ट एनर्जी गेन करणं ही प्रोसेस कधीपर्यंत चालेल जोपर्यंत दोघांचं टेम्परेचर एक सेम व्हॅल्यूला येत नाही किंवा जी आपण यामध्ये कन्सिडर केली 30 डिग्री सेल्सिअसला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ही प्रोसिजर चालणार आहे. एकदा की दोघांचं टेम्परेचर सारखं झालं त्यानंतर तिथे कोणताच ऑब्जेक्ट हीट एनर्जी रिलीज करणार नाही किंवा गेन करणार नाही. ठीक आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. सो त्याचा यूज आपल्याला इथे करायचा आहे. सो सोल्युशन सगळ्यात आधी प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज काय सांगतो heat lost by hot object is equal to heat gained by cold object, right? And या केसमध्ये therefore heat lost by heat lose कोण करणार आहे लिक्विड अजून कॅलरीमीटर कारण ते दोघं 30 डिग्री सेल्सिअसला आहे. heat lost by calorimeter is equal to heat gained by cold object. cold object कोण आहे ice. so heat gained by ice. ठीक आहे, याला बोलू आपण 1. तो याला therefore आपण असं बोलू याला Q1 याला बोलू Q2. heat lost by liquid Q1 heat lost by calorimeter Q2 that is equal to heat gained by ice that is Q3. okay, say
आता आपण फाइंड करूया Q1 Q2 ची व्हॅल्यू. Q1 म्हणजे काय आहे? Q1 इज इक्वल टू हीट लॉस बाय लिक्विड. हीट लूज करते लिक्विड, हीट आहे, टेम्परेचर चेंज आहे, म्हणजे आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार? MC डेल्टा टी. MC डेल्टा टी. हीट लॉस बाय लिक्विड, आपण लिक्विडचा विचार करत आहोत. सो लिक्विडसाठी मास किती आहे? 250 ग्राम. त्यानंतर सीची व्हॅल्यू दिलेली आहे 0.4 आणि चेंज इन टेम्परेचर याचं होतं 30 डिग्री सेल्सिअस, बरोबर. फायनल टेम्परेचर आपल्याला माहिती नाही किती येणार आहे, ते आपण अज्यूम केलेलं आहे टी. म्हणजे चेंज इन टेम्परेचर काय असणार आहे? 30 डिग्रीपासून टीपर्यंत, म्हणजे चेंज इन टेम्परेचर आपण कन्सिडर करू शकतो 30 मायनस टी. ओके. त्यानंतर सो ही व्हॅल्यू किती असणार आहे? 25 इंटू 400 इनसाइड ब्रॅकेट 30 मायनस टी, याला बोलू 1. त्यानंतर Q2ची व्हॅल्यू काय असणार आहे? ऑल्सो Q2 म्हणजे काय? हीट लॉस बाय कॅलरीमीटर. हीट लॉस बाय कॅलरीमीटर MC डेल्टा टी. M इज 100, इथे सुद्धा हाच फॉर्म्युला आपण यूज करणार. MC डेल्टा टी, मास आहे 100, व्हॅल्यू ऑफ C आहे 0.1 अँड व्हॅल्यू ऑफ टी 30 डिग्री होता. 30 डिग्रीचं टेम्परेचर झालेलं आहे टी, त्यामुळे इथे व्हॅल्यू ना 30 मायनस टी. सो दॅट इज इक्वल टू 10 इनसाइड ब्रॅकेट 30 मायनस टी. दिस इज 2. ओके. नाव Q3 काय आहे? Q3 इज हीट गेन बाय आईस. हीट गेन बाय आईस. आता इथे आपल्याला नीट विचार करावा लागेल. हीट गेन बाय आईस. Q3 इज इक्वल टू हीट गेन बाय आईस. इथे होत काय? आईस आहे 0 डिग्री सेल्सिअसला. 0 डिग्री सेल्सिअसचा आईस आता मेल्ट होणार आहे. मेल्ट होऊन तो होईल. मेल्ट होणार आहे म्हणजेच काय? सॉलिड आहे किंवा आईस आहे. आईसचं कन्व्हर्जन कशामध्ये होत आहे? वॉटरमध्ये होत आहे, बरोबर. आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होत आहे आणि त्यानंतर आईस मेल्ट झाल्यानंतर तो अजून पुढे ज्यावेळेस त्याचं वॉटर बनेल, ह्या वॉटरचं टेम्परेचर चेंज होऊन ते किती होणार आहे? T डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. आईसचं पहिल्यांदा वॉटर बनणार आहे आणि वॉटरचं टेम्परेचर नंतर चेंज होणार आहे टू T डिग्री सेल्सिअस. यामध्ये जर बघितलं आईस टू वॉटर 0 डिग्री टू 0 डिग्री, सॉलिड टू लिक्विड काय होते? फेस चेंज होते. इथे होत आहे फेस चेंज आणि इथे काय होत आहे? इथे होत आहे टेम्परेचर चेंज. त्यामुळे Q3ची व्हॅल्यू काय असणार आहे? देअरफॉर Q3 इज इक्वल टू फर्स्ट हीट कशासाठी लागणार आहे? फेस चेंजसाठी. फेस चेंज म्हणजेच काय? Q इज इक्वल टू M इंटू L. सॉलिड टू लिक्विड होत आहे म्हणजेच काय आपल्याला यूज करावं लागेल? ML फ्युजन. प्लस टेम्परेचर चेंज होत आहे, फेस चेंज होत नाही, टेम्परेचर चेंज होतं म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल MC डेल्टा टी. समजलं? आईससाठी आपण असं का करतो? कारण आईस 0 डिग्री सेल्सिअसला आहे. तो आधी मेल्ट होणार, मेल्ट होऊन त्याचं वॉटर बनणार आणि त्यानंतर त्या वॉटरचं टेम्परेचर चेंज होणार आहे. म्हणजे 2 स्टेजेस आपल्याला कन्सिडर करावं लागेल. पहिल्यांदा फेस चेंज होणार आहे, फेस चेंज नंतर टेम्परेचर चेंज होणार आहे. सो दॅट इज इक्वल टू आईससाठी मास आहे 10, लेटंट हीट ऑफ फ्युजनची व्हॅल्यू आहे 80 प्लस मास आहे 10, सीची व्हॅल्यू असते 1. टेम्परेचर किती चेंज होणार आहे? टेम्परेचर टीला येऊन पोहोचत आहे 0 म्हणजेच काय? T मायनस 0, राईट. चेंज ऑफ टेम्परेचर डेल्टा टी म्हणजे काय? चेंज ऑफ टेम्परेचर. टेम्परेचर होत आहे T आणि आधी होतं 0. सो दॅट इज इक्वल टू 800 प्लस T मायनस 0 इज T इंटू 1T 10T. दिस इज Q3. याला बोलू आपण 3. ओके. अँड हेन्स therefore next part from 1 2 3 आपण असं लिहू शकतो. याला बोलू आपण A सपोज अँड A वी कॅन राईट Q1 प्लस Q2 इज इक्वल टू Q3. Q1 प्लस Q2 100 30 मायनस T प्लस 10 30 मायनस T इज इक्वल टू 800 प्लस 10T. आता आपल्याला फक्त हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे फॉर अननोन T. ही व्हॅल्यू किती असणार आहे? 100 प्लस 10 110 इनसाइड ब्रॅकेट 30 मायनस T इज इक्वल टू 800 प्लस 10T. therefore minus 110T is equal to 800 plus 10T. So 120T is equal to 3300 minus 800, value is 2500. T ची व्हॅल्यू फाइंड करायची. therefore T is equal to 2500 upon 120. 250 upon 12.
20.83 टेम्परेचर आहे. सो डिग्री सेल्सिअस. सो फायनल टेम्परेचर मिक्सचरचं किती होणार आहे 20.83 डिग्री सेल्सिअस. म्हणजे ज्यावेळेस त्या लिक्विडमध्ये आईस ॲड केलेला आहे हीट एक्सचेंज होईल आणि त्यानंतर पुन्हा मिक्सचरचं फायनल टेम्परेचर होणार आहे 20.83 डिग्री सेल्सिअस. So what will be the temperature of mixture? Temperature of mixture will be 20.83 degree Celsius.